सातारा जिल्हा परिषदेत दिव्यांगांसाठीच्या सायकली धूळ खात, वाटपाबाबत प्रश्नचिन्ह। केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामांची माहिती दिली जात असताना सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीत मात्र दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आलेल्या सायकली धूळ खात पडल्या आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सभागृहाच्या पार्किंगमध्ये पडून असलेल्या या सायकली दिव्यांग बांधवांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। गुजराती गाण्यांमधून सायकलचे गोडवे गायले जात असले तरी साताऱ्यातील दिव्यांग बांधवांना मात्र या धूळ खात पडलेल्या सायकली पाहून निराशा येत आहे। भारतीय कृत्रिम अंग निर्माण संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत या सायकली वितरणासाठी आल्या होत्या, मात्र त्या सातारा जिल्ह्यात येऊनही त्यांचे वितरण रखडले आहे। दिव्यांग बांधवांना मोफत सायकली मिळाल्यास त्यांचा प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा असताना तसे न झाल्याने आता या सायकली दुरुस्त करूनच द्याव्या लागतील का अशी शंका व्यक्त केली जात आहे। हे आहे सायकलवरील गुजराती गाणं आहे। खूप गाणं गाजले। आज सातारा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो आणि त्या ठिकाणी पाहिलं की दिव्यांग बांधवांसाठी आणलेल्या सायकली धूळखात पडत होत्या। खरं म्हणजे 11 वर्ष महायुतीच्या केंद्र सरकारला झाल्यामुळे काल पत्रकार परिषद झाली आणि केंद्र सरकारने किती चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याची माहिती देण्यात आली। खरोखर काही योजना चांगल्या आहेत, परंतु दिव्यांग बांधवांना आजही आंदोलन करावे लागते। सर्वात दुर्दैवी बाब अशी की दिव्यांग बांधवांच्या नावाखाली 160 कोटी रुपये खर्च केले जातात, त्यातले 6 कोटी रुपयेपर्यंत दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचत नाही। याचं ज्वलंत उदाहरण आपण जे पाहताय, आता जो व्हिडिओ काढलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे या सायकली धूळ खात पडलेल्या आहेत। केंद्र सरकारच्या दिव्यांग बांधवांसाठी जी योजना राबवलेली आहे त्या योजनेच्या सायकली निर्माणाने वितरण कुठनं केले असतील माहिती आहे तुम्हाला? रेशीम बाग कुठे आहे माहिती आहे? नागपूरमध्ये रेशीम बाग आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे। सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवतात। समरसता म्हणजे सर्वांना एकत्र येऊन सर्वांचा विकास करणे, जसं सबका साथ सबका विकास। पण त्या दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी ज्या सायकली आहेत त्या अशा जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या पाठीमागील इमारतीमध्ये धूळ खात पडून आहेत। याला जबाबदार कोण असेल? कारण त्या सायकलची बी नोंद झाली की दिव्यांगांसाठी आम्ही एवढा विकास केलेला आहे। आज खऱ्या अर्थानं जर दिव्यांग बांधवांनी महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केले, माजी आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपोषण केल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या एका फोनवरती त्यांनी उपोषण सोडलेले आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रत्येक गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचं का लक्ष आहे की दानशूर व्यक्ती म्हणून मी पण अनुभवलेलं आहे। पण या ज्या सायकली जे धुळखात पडत आहेत या धूळ खाण्यापेक्षा त्या जर दिव्यांग बांधवांना दिल्या तर ते बिचारी सुखाने खड्ड्यातल्या रस्त्यात तरी निदान चांगल्या पद्धतीने मार्ग काढून घरी जातील किंवा आपल्या व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी जातील। याला आता जबाबदार कोण आहे? कारण कोणच जबाबदार नाही। कारण महायुतीच्या सरकारमध्ये सातारा जिल्ह्यात 8 आमदार निवडून आले, त्यात 4 मंत्री आहेत। त्याच्यामध्ये हिशोब जर केला तर आपण म्हणतो ना की काही आवक जर झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेली असते तसे काही वाल्मिकी आहेत। एका आमदाराच्या मागे 4 वाल्मिकी आहेत, पण त्यांना बी कळत नाही की या दिव्यांग बांधवांपर्यंत आता सायकल कशी पोच करायची। कृपया या दिव्यांग बांधवांच्या सायकली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे कोण सामाजिक कार्यकर्ते दिव्यांग संघटनेचे जे कोण आहेत आणि त्याच्यापेक्षा ज्यांनी या विकास कामाची यादी तयार केली, या निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सायकली केव्हा जातील याची मी वाट पाहतोय। दिव्यांग बांधवांसाठी झटणाऱ्यांनो पुन्हा ऐका, काय बघा काय बोलताय तुम्ही, सांगा। नाचावं की रडावं असा प्रश्न पडतोय, सांगा तुम्ही। अधिकारी तिथले सर्व नाचत असतील पण इथे डोळ्यात पाणी येते। बघा बघा